नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कट्टा चॅनलवर। तर मला 2026चं कॅलेंडर अवेलेबल झालेलं आहे आणि मग माझ्या मनात विचार आला की तुमच्यासोबत यातील महत्त्वाचे सणवार वगैरे शेअर करावे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत राहतील आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा। जानेवारी महिन्याची सुरुवात गुरुवारपासून होते आणि पहिल्या शनिवारी पौष पौर्णिमा आलेली आहे। त्यानंतर अंगारक चतुर्थी आलेली आहे। 6 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे। या दिवशी खूप जण उपवास करतात। त्यानंतर आपल्या सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती, तो आलेला आहे 14 तारखेला। त्यानंतर श्री गणेश जयंती आहे 22 तारखेला। 26 जानेवारी ह्या वर्षी सोमवारी आलेली आहे। फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी रविवार आहे आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे। 5 तारखेला परत संकष्ट चतुर्थी आहे। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि महाशिवरात्री आलेली आहे 15 फेब्रुवारीला। तर असा आहे हा फेब्रुवारी महिना आणि या वर्षी फेब्रुवारी महिना 28 दिवसांचाच आहे। आता जाऊया मार्च महिन्याकडे। मार्च 1 पण रविवारी चाललेला आहे आणि 3 तारखेला धुलीवंदन येतं आहे। संकष्ट चतुर्थी आहे 6 तारखेला। त्यानंतर आपला महत्त्वाचा सण गुढीपाडवा आलेला आहे 19 मार्चला। त्यानंतर रमजान ईद रविवारी येते। त्यानंतर 26 तारखेला श्रीरामनवमी देखील आलेली आहे। म्हणजे एकंदरीत ह्या वर्षी मार्च महिन्यामध्ये खूप साऱ्या सुट्ट्या आहेत आणि सणांचा पण महिना आहे मार्च महिना। आणि शेवटच्या दिवशी 31 तारखेला महावीर जयंती देखील आहे। आता आपण जाऊया एप्रिल महिन्याकडे। एप्रिल महिन्यामध्ये 2 तारखेला हनुमान जयंती आहे। त्यानंतर 3 तारखेला गुड फ्रायडे, नंतर 5 तारखेला संकष्ट चतुर्दशी आणि त्यानंतर 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। हा खूप महत्त्वाचा फेस्टिवल आहे। 17 एप्रिलला चैत्र अमावस्या येते। 19 तारखेला अक्षय तृतीया आहे। एकंदरीत एप्रिल महिना 30 दिवसांचा आहे। याची सुरुवात होते बुधवारी आणि महिना संपतोय 30 तारखेला। तर आता जाऊया सर्वांच्या आवडत्या महिन्याकडे, मे महिन्याकडे, सुट्टीचा महिना। तर यामध्ये 1 तारखेलाच येत आहे बुद्ध पौर्णिमा आणि महाराष्ट्र दिन। 5 तारखेला अंगारक चतुर्थी येते। 13 तारखेला एकादशी आहे। 16ला अमावस्या आणि 27ला बकरी ईद येते। आता जाऊया आपण जून महिन्याकडे। जून महिन्यामध्ये 15 तारखेला ज्येष्ठ अमावस्या आहे आणि 19 तारखेला वटपौर्णिमा आहे। 26 तारखेला मोहरम येतोय। आता जाऊया पुढच्या महिन्याकडे, जुलैकडे। जुलै महिन्यामध्ये 3 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे। त्यानंतर 11 तारखेला एकादशी आहे आणि त्यानंतर देवशयनी एकादशी आहे 25 तारखेला। 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे। हा पण महत्त्वाचा सण आहे आपल्या दृष्टीने। आता जाऊया ऑगस्ट महिन्याकडे। ऑगस्ट देखील सणावारांचा महिना आहे। ऑगस्टमध्ये 2 तारखेला संकष्ट चतुर्थी येते। त्यानंतर 14 तारखेला पतिती, 15 तारखेला स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष देखील सुरू होतं या दिवशी आणि 17 तारखेला नागपंचमी। त्यानंतर येते 26 तारखेला ईद। ईद झालं की दुसऱ्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि 28 तारखेला रक्षाबंधन। आता जाऊया आपण पुढचा महिना सप्टेंबर। 4 तारखेला श्रीकृष्ण जयंती, 5 तारखेला गोपाळकाला आणि त्यानंतर आहे 14 तारखेला हरताळिका। गणेश चतुर्थी देखील आहे या दिवशी। त्यानंतर पुढे याच्यामध्ये 29 तारखेला अंगारक चतुर्थी आहे। 2 ऑक्टोबरला गांधी जयंती शुक्रवारी येते। त्यानंतर येते 6 तारखेला एकादशी, 11 तारखेला घटस्थापना होती आपली आणि त्यानंतर 22ला दसरा येतोय। 25ला आहे कोजागिरी पौर्णिमा। आता जाऊया पुढच्या महिन्याकडे, नोव्हेंबरकडे। नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते। दिवाळीच्या धनत्रयोदशी येते 6 तारखेला। 8 तारखेला नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन। 10 तारखेला येतोय आपला दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा दिन। 11 तारखेला येते भाऊबीज
24ला गुरु नानक जयंती आणि 27ला संकष्ट चतुर्थी। हा आहे डिसेंबर महिना, वर्षाचा शेवटचा महिना। यामध्ये 4 तारखेला एकादशी आहे, 23 तारखेला दत्त जयंती येते, 25ला ख्रिसमस येतोय आणि अशा प्रकारे आपली कॅलेंडरची माहिती इथे संपत आहे। तर तुम्हाला कसे वाटले हे कॅलेंडरची माहिती? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा।